हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इम्पल्स बॅच. आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे 7 MCQs डिस्कस करूयात. आजच्या ह्या सेशनमध्ये हे 7 प्रश्न डिस्कस केले जातील. तुम्ही एक क्विक लुक घेऊ शकता. पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. एकच मिनिट. If 120 joule of work is done in carrying a charge of 6 coulomb from a place where the potential is 10 volt to another place where the potential is V volt, then find V. ओके. तर ते बेसिकली त्यांना काय म्हणायचंय, एक पॉइंट आहे A, त्याचा पोटेन्शियल आहे 6 व्होल्ट, सॉरी, त्याचा पोटेन्शियल आहे 10 व्होल्ट. ओके. तिथपासून एक चार्ज आहे, चार्ज त्याचा जो आहे 6 कुलमचा चार्ज आहे. त्या 6 कुलमच्या चार्जला ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल केलं, घेऊन गेले. बी पॉइंट वरतीचा पोटेन्शियल आहे व्ही व्होल्ट, तोच आपल्याला फाइंड करायचा आहे, बरोबर. आणि हा जो प्रोसेस झाला ना, ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत आपण क्यू चार्जला घेऊन गेलो, या पूर्ण प्रोसेसमध्ये जे वर्क झालं ते झालं 120 जूल. आता ह्या ह्याच्यामध्ये जेव्हा प्रत्येक वेळेला व्होल्टेजचा सीन येतो, आपण डायरेक्टली काय बोलतो, व्होल्टेज इज इक्वल्स टू वर्क डन बाय चार्ज, बरोबर. आपण असं डायरेक्टली लिहून टाकतो, बरोबर की नाही. पण ॲक्च्युली ह्या फॉर्म्युलाचा काय मिनिंग आहे हे समजून घेऊ आपण आधी. एक शॉर्टमध्ये मी सांगतो तुम्हाला. अज्युम करा एक पॉइंट आहे एक्स आणि एक दुसरा पॉइंट आहे वाय, एका इलेक्ट्रिक फील्डमध्ये असेल, कुठली तरी युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यामध्ये 2 पॉइंट आहेत, एक्स आणि वाय. एक्स पॉइंटचं पोटेन्शियल आहे 2 व्होल्ट, हां, आणि वाय पॉइंटचा पोटेन्शियल आहे 6 व्होल्ट. ठीक आहे. आता एक्स पॉइंटवरती मी एक चार्ज कन्सिडर करतो, क्यू, बरोबर. तो क्यू जो चार्ज आहे, किती पण कुलूमचा चार्ज असेल, बेसिकली तो क्यू चार्ज आहे असं अज्युम करू. एक्स पॉइंटवरती येतो, बरोबर की नाही, ज्याचा पोटेन्शियल आहे 2 व्होल्ट. मला तिथपासून त्याला वाय या पॉइंटवरती घेऊन जायचं आहे, ज्याचा की पोटेन्शियल आहे 6 व्होल्ट, बरोबर. सो मला बेसिकली हे समजतंय का, की 2 व्होल्ट पासून 6 व्होल्ट वरती जाताना मला 4 व्होल्ट ॲडिशनल ह्या चार्जला द्यायचे, बरोबर. 4 व्होल्ट जास्ती द्यायचे, म्हणजे हा लोअर पोटेन्शियल वरतून हायर पोटेन्शियल वरती चाललाय. लोअर पोटेन्शियल वरतून हायर पोटेन्शियल वरती जाताना बेसिकली त्या चार्जला अपोजिशन फील होईल, आणि आपल्याला माहिती जेव्हा अपोजिशन असतं तेव्हा आपण वर्क करतो, बरोबर की नाही. आणि मग जे आपण वर्क केले तेच पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं त्या चार्जमध्ये. ते सोडून टाका. पण आता हा चार्ज जेव्हा एक्स ह्या पॉइंटपासून, ज्याचा पोटेन्शियल 2 व्होल्ट आहे, तिथपासून आपण जेव्हा त्याला वाय पॉइंटवरती घेऊन जाईल, ज्याचा इलेक्ट्रिक पोटेन्शियल 6 व्होल्ट आहे, त्यावेळेला 4 व्होल्टचा ॲडिशनल पोटेन्शियल आपण बेसिकली त्या क्यू वरती देतोय, बरोबर की नाही. तेव्हा आपण काहीतरी वर्क करणार, त्या वर्कला आपण म्हणूया डब्ल्यू. डब्ल्यू अमाउंट ऑफ वर्क करतो जेव्हा एक चार्ज एक्स वरतून वाय वरती जातो. मग आपण काय म्हणतो, आता हा 4 व्होल्ट जेव्हा, हा 4 व्होल्ट आणण्यासाठी किती वर्क केलं, बरोबर. 4 व्होल्ट आणण्यासाठी किती वर्क करावं लागलं, डिवाइड बाय किती अमाउंट ऑफ चार्ज वरती वर्क करायला लागलं, दॅट इज क्यू. क्यू चार्जला घेऊन गेलो ना आपण, क्यू अमाउंट ऑफ चार्ज आहे, त्याला आपण एक्स पॉइंट वरतून वाय पॉइंट वरती घेऊन गेलो, जेव्हा त्याचं पोटेन्शियल 4 व्होल्टनी वाढलं, बरोबर. म्हणजे आपण बेसिकली ह्याला असं लिहितो, पोटेन्शियल डिफरन्स. तिथून तो बेसिकली फॉर्म्युला येतो, पोटेन्शियल डिफरन्स. त्याला आपण असं पण लिहू शकतो, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू वर्क किती करावं लागलं डिवाइडेड बाय किती चार्ज वरती ते वर्क केलं, बरोबर की नाही. हा बेसिकली तो फॉर्म आहे, ठीक आहे. असा त्याचा सिग्निफिकन्स आहे. हा सिग्निफिकन्स आपण इकडे वापरूया. आता आता इथं एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे. काय? इथे ते काय म्हणतायत, वर्क डन, हे वर्क डन इज पॉझिटिव्ह 120 जूल, बरोबर. ते काय म्हणतायत, 120 जूलचं वर्क इज डन इन कॅरिंग अ चार्ज ऑफ 6 कुलम. वर्क केलेलं आहे, बरोबर. वर्क केलंय. आपण वर्क केव्हा करतो, वर्क केव्हा केलंय असं म्हटलं जातं, जेव्हा ऑपोझिशन फेज झालं. ऑपोझिशन केव्हा फेज होईल, म्हणजे पोटेन्शियल राईज होते, राईज झालं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणजे मला हे म्हणायचंय, की 10 व्होल्ट वरून, म्हणजे ए पॉइंट वरून बी पॉइंट वरती जेव्हा तो चाललाय ना, जिथं की एचं पोटेन्शियल 10 व्होल्ट आहे ना, तर बी वरती जाताना ज्याचं पोटेन्शियल व्ही त्यांनी सांगितलंय ते आपल्याला फाइंड करायचंय, ते डेफिनेटली 10 व्होल्ट पेक्षा जास्तीच असलं पाहिजे. म्हणजे व्ही जो आहे ना आपला व्ही, हा 10 व्होल्ट पेक्षा जास्तीच पाहिजे, हे समजून घ्या. ही कंडिशन बेसिकली ऑप्शन एलिमिनेशनसाठी आपल्याला कामाला येईल. आपण आता पूर्ण प्रॉपर ट्रेडिशनली सॉल्व्ह करूच आहेत. पण हे समजून घ्या, आपण वर्क केलंय ना, वर्क केलंय म्हणजे ऑपोझिशन आहे.
ऑपोझिशन आहे म्हणजे बेसिकली पोटेन्शियल वाढलं असणार आहे, म्हणूनच ऑपोझिशन असेल, म्हणूनच आपण वर्क करतोय. आणि इथे सिन्स ते पॉझिटिव्ह वर्क आहे, म्हणजेच पोटेन्शियल वाढलं असणार आहे, निश्चितच पोटेन्शियल वाढलं असणार आहे. म्हणजे व्ही हा 10 पेक्षा जास्त आहे. सो दॅट 10 पेक्षा कमी असणारे ऑप्शन आपण निग्लेक्ट करू शकतो, म्हणजे इलिमिनेट करू शकतो. तर ह्या केसमध्ये आपल्याला डायरेक्टली हा फॉर्म्युला माहिती आहे, हा फॉर्म्युला वापरू आपण, की पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे? व्ही मायनस 10 हा बेसिकली आपला पोटेन्शियल आहे. त्यांनी काय सांगितलं, किती वर्क केलं? 120 जूलचं वर्क केलं. डिव्हाईड बाय किती चार्ज होता? किती चार्ज होता? 6 कुलम्बचा चार्ज आहे. बरोबर? आपण ह्याला सॉल्व्ह करू. हे बेसिकली व्ही मायनस 10 इज इक्वल्स टू 20. सो व्ही येऊन जाईल तुमचा 30. बरोबर? 30 व्होल्ट. ओके. सो व्ही पोटेन्शियल आहे ना, बी पॉइंटवरती जो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे तो 30 व्होल्ट. हेच जर का असे ऑप्शन असले असते, सोडून टाका. असे ऑप्शन असले असते 10 व्होल्ट, दुसरा ऑप्शन असला असता 30 व्होल्ट, तिसरा ऑप्शन असला असता 8 व्होल्ट आणि चौथा ऑप्शन असला असता 6 व्होल्ट. बरोबर? 8 व्होल्ट आणि 6 व्होल्ट तसेच निघून गेले बिकॉज पॉझिटिव्ह वर्क केलेलं आहे. म्हणजे ऑब्व्हियसली बीचं पोटेन्शियल पेक्षा जास्त असलं पाहिजे. सो हे दोघं तर तसेच गेले. 10 व्होल्ट असू नाही शकत बिकॉज वर्क डन झालेले. वर्क झालेले. बरोबर? 0 नाही वर्क झालं. जर का दोघांचे पोटेन्शियल सेम असले असते, ऑपोझिशनच नसलं असतं तर वर्क नसतं झालं. बरोबर? म्हणजे हा पण गेला. आपण डायरेक्टली डोळे बंद करून 30 टिक केला असता. पण जर का इथं 6 च्या ऐवजी इथं 12 असलं असतं, 12 व्होल्ट. 12 पण 10 पेक्षा जास्तीच आहे ना. मग इथं तुमचा बेसिकली तुक्का मारला असता जर का किंवा कॅल्क्युलेशनसाठी टाईम नाही उरला तर. पण इथं बेसिकली आन्सर करेक्ट येण्याची ॲटलीस्ट प्रोबॅबिलिटी तरी वाढेल. ठीक आहे? हा समजलं आपल्याला. यात फक्त एवढी एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे. बेसिकली हा टाईम वाचून जाईल जर का 6 व्होल्ट असला असता 12 व्होल्टच्या ऐवजी. ठीक आहे? आपण नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो? 3 charges minus q, plus q and minus q are placed at equal distance on straight line. If the potential energy of the system of the 3 charges is 0, then what is the ratio of q is to q? ठीक आहे. तर बेसिकली मी त्यांनी जी सिस्टीम दिली आहे ना, त्याला मी बेसिकली असं रिप्रेझेंट करतो याला. इथं मी प्लस क्यू लिहितो. ठीक आहे. इथं मी मायनस क्यू लिहितो आणि इथं मायनस क्यू लिहितो. ठीक आहे. ते काय म्हणतात, हे इक्विडिस्टंट आहेत. ठीक आहे. मग मी ह्याला आर डिस्टन्स नोट करतो. ह्याला पण आर कन्सिडर करतो. ठीक आहे. आता ते काय म्हणतात? ते असं म्हणतात, की या पूर्ण सिस्टमची टोटल एनर्जी जी आहे ना, टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी जी आहे याची, ती बेसिकली 0 आहे. 0 जूल आहे. ठीक आहे. 0 जूल आहे. हे त्यांनी सांगितलेलं. आता ते काय म्हणतात, क्यू इज टू क्यूचा रेशो काढा. क्यू इज टू क्यूचा रेशो काढा. ठीक आहे. आपण काय करू, ही जी सिस्टम त्यांनी जी सिस्टम दिली आहे ना, या सिस्टमला आपण फील करूयात. म्हणजे आपण डिराईव्ह करू ती सिस्टम. बरोबर? ए-बी-सी पॉइंट्स कन्सिडर केलेत. मी इथं पण ए-बी-सी पॉइंट्स लिहितो. ठीक आहे. मी काय करतो, पहिल्यांदा इथं काहीच नाही. बरोबर? एम्प्टी स्पेस आहे. तिथं मी बी पॉइंटवरती ना प्लस क्यू चार्ज आणून ठेवतो. आता आधी इथं काहीच नव्हतं. आता मी प्लस क्यू चार्ज आणला. बरोबर? म्हणजे तिथं आधी कुठलीच इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट नव्हती. आता मी तिथं प्लस क्यू चार्ज आणला. म्हणजे प्लस क्यू आणताना मला काही ऑपोझिशनच नव्हतं. म्हणजे प्लस क्यू जेव्हा मी आणला, बी पॉइंटवरती आणून ठेवून दिला, तिथं काहीच प्रकारचं ऑपोझिशन नव्हतं. म्हणजे त्यावर काही वर्क डन होणारच नाही. म्हणजे हा डायरेक्टली इझिली इथे प्लेस झाला. इथं 0 वर्क डन झालं. ठीक आहे. आता नेक्स्ट केसमध्ये जर आता ए पॉइंटवरती आपल्याला मायनस क्यू चार्ज आणायचा आहे. मायनस क्यू कुठून तरी इन्फिनिटीवरून आपल्याला ए पॉइंटवरती आणून स्टोअर करायचा. मी केला. किती डिस्टन्सवरती? आर डिस्टन्सवरती. कारण की अशीच आपल्याला सिस्टम बनवायची आहे. बरोबर? ओके. आता जेव्हा मी मायनस क्यू चार्ज आणला ना, हा मायनस क्यू चार्ज आणताना इथं ऑलरेडी एक चार्ज प्रेझेंट आहे, जो की प्लस क्यू आहे. बरोबर? सो प्लस क्यूच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये मायनस क्यू येतोय. सो इथं काहीतरी इंटरॅक्शन होणार आहे या दोघांच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये. सो आपल्याला इथं काहीतरी वर्क करावं लागणार आहे. आता हा मायनस क्यू आहे, हा प्लस क्यू आहे. सो ऑब्व्हियसली हे एक अट्रॅक्ट करणार आहेत. सो बेसिकली इथे निगेटिव्ह वर्क होईल. पण वर्क होणार आहे. इंटरॅक्शन होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे वर्कचा फॉर्म्युला आपल्याला काय माहिती आहे? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. एप्सिलॉन नॉट पकडू. Q1 Q2/R. तर मी 1/4 पाय एप्सिलॉन नॉटला केस कन्सिडर करतो इथं. ठीक आहे. ह्याला केस कन्सिडर करूयात आपण. ओके. आता बघा. सो फर्स्ट केसमध्ये फर्स्ट केसमध्ये ह्याला W1 मी रेफर करतो. जेव्हा मायनस क्यू आणला, प्लस क्यू आणला तेव्हा
तिथं आधीपासून काहीच नव्हतं. सो डायरेक्टली आणून ठेवून दिला मी. मायनस क्यू आणताना प्लस क्यू सोबत इंटरॅक्शन झालं. आपण हा फॉर्म्युला वापरू. के टाईम, के काय कॉन्स्टंट आहे. Q1ला आपण मायनस क्यू म्हणू. मायनस क्यू चार्ज आणला प्लस क्यूच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणि डिवाइड बाय त्यांच्यातला डिस्टन्स तो किती आहे? आर हा त्यांचा डिस्टन्स आहे. ठीक आहे. याला आपण इक्वेशन 1 मानू. ओके. आता सेकंड केस. आता आपल्याला मायनस क्यू पण आणायचा आहे ना. ही सिस्टम कंप्लीट करायची आपल्याला, सिस्टम बिल्ड करायची. मायनस क्यू आणायचा आहे. मायनस क्यू मी कुठून तरी इन्फिनिटीवरून मायनस क्यू आणला आणि इथे ठेवून दिला. ठीक आहे. किती डिस्टन्सवरती? आर डिस्टन्सवरती. ते इक्विडिस्टंट आहेत. ओके. सो इन्फिनिटीवरून तो चार्ज आणला मायनस क्यू आणि तो प्लेस केला सी पॉईंटवरती. आता जेव्हा मी हा पॉईंट आणला ना, मायनस क्यू आला जो चार्ज आहे तो जेव्हा मी सी वरती प्लेस केला तेव्हा बेसिकली 2 चार्जेस आधीपासून प्रेझेंट आहेत. मायनस क्यू आणि प्लस क्यू. सो मायनस क्यू हा प्लस क्यूच्या इलेक्ट्रिक फील्डशी इंटरॅक्ट करेल आणि मायनस क्यू हा मायनस क्यू ह्या चार्जच्या फील्डशी पण इंटरॅक्ट करेल. सो मी दुसरी केस सेकंडवर काय अझ्युम करतो? सेकंडवर काय करतो? ह्या दोघांचं इंटरॅक्शन. मायनस क्यू हा प्लस क्यूच्या इलेक्ट्रिक फील्डशी इंटरॅक्ट करताना. सो के इंटू Q1 म्हणजे प्लस क्यू ज्याच्यामुळेची इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि जो चार्ज आणतोय मायनस क्यू डिवाइड बाय त्यांच्यातला डिस्टन्स किती आहे? आर. याला मी इक्वेशन 2 मानतो. ठीक आहे. आता इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय असणार आहे बेसिकली तिसऱ्या केसमधलं वर्क. मायनस क्यू हा बेसिकली थोडा दूर असला तरी काय ह्याचं इथं इलेक्ट्रिक फील्ड असणारच आहे ना. सो बेसिकली मायनस क्यू आणि हा मायनस क्यू एकमेकांमध्ये इंटरॅक्ट करेल. बरोबर? सो त्यांच्यामुळे काय ती वर्डन होईल. आता ह्या केसमध्ये पॉझिटिव्ह वर्डन होईल बिकॉज मायनस क्यूला रिपेल करतोय. बरोबर की नाही? आता ते बेसिकली दिसेल पण वर. के टाइम्स कोणामुळेची इलेक्ट्रिक फील्ड मायनस क्यू. कोणता चार्ज आणतोय? मायनस क्यू. ठीक आहे. डिवाइड बाय ह्या वेळेला डिस्टन्स आर नाही घ्यायचं, 2r घ्यायचं. टोटल डिस्टन्स काय असणार आहे? 2r. आपण या तिन्ही इक्वेशनला बेसिकली ॲड करायचं. पण त्यांनीच सांगितले टोटल एनर्जी बेसिकली 0 आहे. टोटल एनर्जी बेसिकली 0 आहे. सो आपण ते डायरेक्टली इथे मी मेन्शन करतो. तिघांना ॲड केलं आणि मेन्शन करतो इथे. ठीक आहे. बघा तिन्ही इक्वेशन्स डायरेक्टली ॲड करतो. काय येईल? मायनस के इंटू क्यू बाय आर. दुसरं इक्वेशन परत ॲड केलं. क्यू इथं मायनस मायनस प्लस परत के इंटू क्यू स्क्वेअर बाय 2r. पण तेच त्यांनी स्वतःहूनच सांगितलं इथं बघा. त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की इथंच ते मेन्शन करतात की इफ टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम इज 0. बरोबर? म्हणजे आपण हे बेसिकली 0ला इक्वेट करणार. बरोबर? आपण थोडं रिअरेंज करू ह्या टर्म्सला. तर काय येईल कसं दिसेल ते? के क्यू स्क्वेअर बाय 2r इज इक्वल्स टू हे पलीकडच्या बाजूला गेलं तर 2 टाइम्स के बाय आर. ठीक आहे. आर कॅन्सल. एक क्यू दुसरा क्यू कॅन्सल. के कॅन्सल. सो बेसिकली काय दिसतंय ते 1/4 इज इक्वल्स टू क्यू बाय छोटा क्यू. हेच त्यांनी विचारलं. सो क्यू बाय क्यू काय आहे तर आपला आन्सर काय आहे? क्यू इज टू क्यू इज इक्वल्स टू 1:4. क्यू इज टू क्यू इज इक्वल्स टू 1:4. ठीक आहे. हे आन्सर आहे. हे रेफर करा. ठीक आहे. ह्या क्वेश्चनमध्ये काय विचारतात ते? टू चार्जेस 5 इंटू ठीक आहे and -3 are located 16 centimeter apart. At what points on the line joining the two charges is the electric potential 0? Take the potential at infinity to be 0. ठीक आहे. सो ते काय म्हणतात? एक पॉइंट असेल, एक आपण अझ्युम करू ए पॉइंटवरती एक चार्ज आपण ठेवलेला आहे. एक चार्ज ठेवला आहे Q1 ज्याची की व्हॅल्यू आहे 5 इंटू 10⁻⁻8 कुलम. ठीक आहे. एक दुसरा पॉइंट आहे बी ज्याच्यावरती Q2 अमाउंट ऑफ चार्ज प्लेस केलाय. त्याची की व्हॅल्यू आहे -3 इंटू 10⁻⁻8 कुलम. ठीक आहे. ए आणि बी मधला डिस्टन्स काय दिलाय त्यांनी? 16 सेंटीमीटर. ठीक आहे. आता ते काय म्हणतात? ॲट व्हॉट पॉइंट्स ऑन द लाईन जॉइनिंग द टू चार्जेस इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0. ठीक आहे. तर एक असेल बाबा कुठला तरी पॉइंट सी त्याला अझ्युम करतो मी. ठीक आहे. ए पासून ॲट एक्स डिस्टन्स असेल. आता हा सी असा पॉइंट आहे. या सी पॉइंट वरतीचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे ना, हे बेसिकली ते 0 व्होल्ट बोलतात.
सी पॉइंट वरतीचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0 व्होल्ट बोलतात. ठीक आहे. इथे एक्स असेल तर हा काय असणार आहे 16 मायनस एक्स, हा टोटल डिस्टन्स 16 मायनस एक्स असणार. ठीक आहे. आणि हा डिस्टन्स एक्स असेल. आता आपण काय करू, आपल्याला व्होल्टेजचा फॉर्म्युला माहिती आहे. व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे, के टाइम्स क्यू बाय आर. तर क्यू कुठला टाकायचा असतो हे पण सांगतो मी तुम्हाला. तर बघा, सी पॉइंट वरती ए पॉइंट वरती जो चार्ज आहे त्याच्यामुळेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे. त्याच्यामुळेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं, बरोबर. आता ह्या सी पॉइंट वरती ए पॉइंट वरचं पोटेन्शियल काढायचं. ए पॉइंट वरती कुठला चार्ज आहे, Q1, दॅट इज 5 × 10⁻⁸. त्याच्यामुळेच इलेक्ट्रिक फील्ड आहे, बरोबर. ज्याच्यामुळेच इलेक्ट्रिक फील्ड आहे तो चार्ज आपण प्लेस करतो तिथं. सो तो किती आहे, 5 × 10⁻⁸, बरोबर. डिवाइड बाय डिस्टन्स किती येतो, एक्स. ठीक आहे. आता सीच पॉइंट वरती सी पॉइंट वरती बी पॉइंट मुळेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं. ओके. आता इथं काय लिहिणार तुम्ही, बी 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 वरती -3 × 10⁻⁸ इतका चार्ज आहे. त्या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्यामुळे तिथं पोटेन्शियल आहे. सो तो चार्ज आपण तिथं मेन्शन करतो. काय असणार आहे तो, -3 × 10⁻⁸ कुलम डिवाइड बाय टोटल डिस्टन्स काय असणार तो तुमचा 16 मायनस एक्स. ओके. आता आपल्या कंडिशन प्रमाणे इथं इथं जो टोटल पोटेन्शियल जो असणार आहे ना, टोटल पोटेन्शियल जो असणार आहे VC, दॅट इज VCA प्लस VCV. दोन इक्वेशन, ह्याला इक्वेशन 1 मानलं आणि ह्याला इक्वेशन 2 मानलं तर हे बेसिकली 0 आहे, बिकॉज हीच त्यांनी कंडिशन दिली. ते आपल्याला ॲक्च्युअली तशा केससाठीचाच एक्स काढायचा आहे, की त्या सी पॉइंट वरतीचं टोटल नेट इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0 असलं पाहिजे, बरोबर. डायरेक्टली या दोन इक्वेशन म्हणून टाकून देऊ. K × 5 × 10⁻⁸ बाय एक्स मायनस K × 3 × 10⁻⁸ डिवाइड बाय 16 मायनस एक्स, that is equal to 0. That is K × 5 × 10⁻⁸ by x is equals to K × 3 × 10⁻⁸ by 16 मायनस एक्स. ठीक आहे. थोडंफार सिम्प्लिफाय केलं तर कसं दिसेल, इथं 15 आहे, सॉरी इथं 15 आहे. ओके ओके ओके, इथं 3 आहे. हां, थोडं रिअरेंज करू आपण याला. हां, थोडं हा 5 आहे, एकच मिनिट, हा 5 आहे. ठीक आहे. याला थोडं क्रॉस मल्टिप्लाय करू, हे एवढं तर उडून जाईल पूर्ण. हे काय येईल, 80 - 5x इज इक्वल्स टू 3x, बरोबर. सो 80 इज इक्वल्स टू 8x. सो एक्सची व्हॅल्यू बेसिकली 10 सेंटीमीटर येते. एक्सची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर येते. एक्सची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर आली म्हणजेच हां, सो हां, आता इथं बेसिकली तुम्हाला मेन्शन करावं लागतं. एक्सची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे तो 10 सेंटीमीटर आहे तो पॉइंट ए पासून, फ्रॉम ए पॉइंट. ठीक आहे, फ्रॉम ए पॉइंट 10 सेंटीमीटर फ्रॉम ए, 10 सेंटीमीटर फ्रॉम ए म्हणजेच 6 सेंटीमीटर फ्रॉम बी. ठीक आहे, हे समजून घ्या. ओके. सो इथं त्यांनी तेच विचारलेलं की ॲट व्हॉट पॉइंट्स ऑन द लाईन जॉइनिंग द टू चार्जेस इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0. आता ते ऑप्शनमध्ये काय मेन्शन केले ते बघायचं. मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं, आपण 10 काढतो, 10 पण असतो, 6 पण असतो. विचारलेलं असतं विथ रिस्पेक्ट टू बी, आपण ते बघतच नाही, आपण डायरेक्टली 10 टिक करून टाकतो. बेसिकली असे पॉट हाऊस अवॉइड करायचे. ठीक आहे. आणि इथं हां, ते ॲक्च्युअली तो सिग्निफिकन्स सांगायचा राहिला. इथं ते काय बोलतात, टेक द पोटेन्शियल ॲट इन्फिनिटी टू बी 0. असं का म्हणतात माहिती आहे का? ए पासून कुठेतरी एकदम लांब, इथं इन्फिनिटीला कुठेतरी, इथं एकदम खूप दूर कुठेतरी, इथं कुठेतरी दूर इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0, म्हणजे तिथं
इलेक्ट्रिक फील्ड 0 पकडायचे. त्यांना बेसिकली हे सांगायचं की हा ए टू बी म्हणजे जो 16 सेंटीमीटरचा हा जो डिस्टन्स आहे ना, इथं ए आणि बी मुळाची जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती व्हॅनिश नाही होणार आहे. इथं दोघांमुळेची इलेक्ट्रिक फील्ड कन्सिडर करायची. ठीक आहे? हे समजून घ्या. त्यासाठी ते बेसिकली दिलेलं. ते आधीच सांगायला पाहिजे होतं, पण समजून घ्या. ओके? Two spheres A and B are having radii 5 centimeter and 10 centimeter and carrying charges of 5 coulomb and 15 coulomb respectively, distributed uniformly. Their centers are separated by 80 centimeter. The electric field on the line joining the centers of the sphere will be zero at a distance from the center of A. Okay. पण त्याला थोडं ड्रॉ करूयात. हा 5 सेंटीमीटरचा असेल स्पियर, त्याच्यावरती 5 कुलमचा पॉझिटिव्ह 5 कुलमचा चार्ज. ठीक आहे. आणि हा 10 सेंटीमीटरचा स्पियर. ठीक आहे, ज्याच्यावरती +15 कुलमचा चार्ज. ठीक आहे. आता ते काय म्हणतात, ह्यांच्या सेंटर्स मधला जो डिस्टन्स आहे ना, तो आहे 80 सेंटीमीटर. ठीक आहे. आता काय म्हणतात, द इलेक्ट्रिक फील्ड ऑन द लाईन जॉइनिंग द सेंटर्स ऑफ द स्पियर विल बी झिरो आहे. इलेक्ट्रिक फील्ड विचारतात. ठीक आहे. आता फ्रॉम ए विचारतात. ह्याला हा बेसिकली ए आहे, हा बेसिकली बी आहे. ठीक आहे. सो ते ए पासून एक्स डिस्टन्स आहे, सेंटर पासूनचा डिस्टन्स आहे. हा सेंटर पासूनचा डिस्टन्स आहे. मग ऑब्व्हियसली हा 80 मायनस एक्स असेल. ठीक आहे. आता ते काय म्हणतात, हा एक्स फाईंड करा. ते म्हणतात एक्स फाईंड करा. बरोबर. आपल्याला हे माहित, आपल्याला एवढं तर माहिती आहे की हा स्पियर असेल. बरोबर. ज्याचा की रेडियस आर असेल. बरोबर. ॲट ॲट आर डिस्टन्स या स्पियर मुळाचा जो इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ना इथं, ती काय असते, 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट के. बरोबर. क्यू बाय आर स्क्वेअर. या स्पियरवरती क्यू चार्ज आपण डिपॉझिट केला असेल युनिफॉर्मली, तो क्यू बाय आर स्क्वेअर. बरोबर. हा फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचा आहे. ओके. एकच मिनिट. सो तो काय आहे, ई इज इक्वल्स टू आपला तो ई स्पियर मुळाचा 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. बरोबर. ते काय म्हणतात, आपल्याला ह्या पॉईंटवरती सी 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 असा पॉईंट तो आपण कन्सिडर करू, जो की ए पासून एक्स डिस्टन्सवरती जो आपल्याला फाइंड करायचा आहे. त्या सी पॉईंटवरती ए मुळेची इलेक्ट्रिक फील्ड आणि बी मुळेची इलेक्ट्रिक फील्ड टोटली कॅन्सल आउट होते. बरोबर. आता तुम्हीच विचार करा, सी वरती ए मुळेची जी इलेक्ट्रिक फील्ड असेल ती ह्या डायरेक्शनमध्ये असेल. बरोबर. आणि सी वरती बी मुळेची जी इलेक्ट्रिक फील्ड असेल ती ह्या डायरेक्शनमध्ये असेल. बरोबर. हे दोन इलेक्ट्रिक फील्ड्स इक्वेट जेव्हा होतील, म्हणजे हे जेव्हा दोन इलेक्ट्रिक फील्ड इक्वल असतील, तेव्हा ते एकमेकांना कॅन्सल आउट करतील आणि 0 होऊन जाईल. बरोबर. हा सिन्स पॉझिटिव्ह आहे, सो ह्या इथं ह्या डायरेक्शनमध्ये असेल ए मुळेची, सिन्स हा पॉझिटिव्ह आहे, सी पॉईंटवरती इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन बी ह्या स्पियरमुळे ह्या डायरेक्शनमध्ये असेल, लेफ्ट साईडला असेल. बरोबर. निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये. ओके. सो बेसिकली आपल्याला कंडिशन त्यांनी ही दिली की ई ए शुड बी इक्वल टू ई बी. ई शुड बी इक्वल टू ई ही कंडिशन दिली त्यांनी. ही कंडिशन आपल्याला वापरून सम सॉल्व्ह करायचं. ओके. आता मी 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉटला के अझ्युम करतो, के ट्रीट करतो, के इंटू क्यू फॉर ए साठी चार्ज काय आहे तुमचा, +5 कुलम डिवाइड बाय आर स्क्वेअर. डिस्टन्स काय असणार आहे तुमचा, एक्स स्क्वेअर. त्या सी पॉईंटचा डिस्टन्स एक्स स्क्वेअर. बरोबर. इज इक्वल्स टू के टाइम्स बी वरती किती चार्ज डिपॉझिट केला, 15 कुलम डिवाइड बाय त्याचा डिस्टन्स काय आहे सी पॉईंट पासून, 80 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथे बेसिकली त्यांनी जे रेडियस दिलेत ना, त्याचं खरं तर काहीच काम नाही. ओके. त्याचं काहीच काम नाही. हा. आता आपण ह्याला थोडं रिअरेंज करू, तर हे कसं दिसेल, 80 मायनस एक्स चा होल स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 3. ठीक आहे. के कॅन्सल करून केला मी.
ठीक आहे. आता आपण याचा अंडर रूट काढू. अंडर रूट काढल्यावर काय होईल? 80 - x बाय x इज इक्वल्स टू √3. थोडं अजून सिम्प्लिफाय केलं तर असं दिसेल √3x प्लस x. आता या केसमध्ये ना तुम्हाला √3 ची व्हॅल्यू टाकावी लागणार आहे. √3 ची व्हॅल्यू 1.732 1.73 पकडतो मी त्याला प्लस x ही बेसिकली 2.73x बनून जाईल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बेसिकली फक्त याच्या पुढचा पार्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. तो काय येईल? x इज इक्वल्स टू 80 बाय 2.73. तर 2.73 ला मी 2.7च कन्सिडर करतो. बरोबर. 2.7च कन्सिडर करतो. आणि वरती खाली डिवाइड करून 10 नी मल्टिप्लाय करून 800/27 करतो. याला 9 नी डिवाइड केलं तर काय 9 नी डिवाइड केलं तर 9 3 जा परत 9 8 जा 72 9 8 जा 72 परत 8 रिमाइंडर राहिलं 9 8 जा 72 परत इथं किती राहिला 72 परत 72 परत 8 राहिला परत 8. ठीक आहे. याला परत थोडं फर्दर डिवाइड केलं तर काय येईल? x ची व्हॅल्यू काय येईल? 88.8 बाय 3 दॅट इज 8 3 2 जा 6 28 3 9 जा 27 18. सो x ची व्हॅल्यू आली तुमची 29.6 सेंटीमीटर. सो क्लोजेस्ट ऑप्शन काय आहे? क्लोजेस्ट ऑप्शन इज डी. डी तुमचा क्लोजेस्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नावरती जाऊया. तर ह्या केसमध्ये फक्त एवढं क्लिक व्हायला पाहिजे बस की डायरेक्टली आपल्याला √3 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून डायरेक्टली सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. इन अ हायड्रोजन ॲटम the electron revolves around the nucleus in an orbit of radius 0.53 angstrom. Then the electric potential produced by the nucleus हे important आहे nucleus at the position of the electron म्हणजेच ऑर्बिट मध्ये ऑर्बिट वरती काढायचं. बरोबर. ऑर्बिट. ठीक आहे. मी दाखवतो बेसिकली त्यांनी काय विचारलंय. हा बेसिकली न्यूक्लियस असेल. ठीक आहे. हा न्यूक्लियस आहे आणि हायड्रोजनचा न्यूक्लियस येतो आणि आर डिस्टन्सवरती इथं कुठेतरी इलेक्ट्रॉन फिरतोय. बरोबर. तर बेसिकली ते काय म्हणतात इलेक्ट्रॉनच्या पोझिशनवरती पोटेन्शियल काढा म्हणजे या सर्कम्फरन्सवरतीचा पोटेन्शियल काढा आर डिस्टन्सवरती. बरोबर. हा हायड्रोजनचा न्यूक्लियस आहे म्हणजे ह्याच्याकडे काय असणार आहे? एक प्रोटॉन असणार आहे बेसिकली ना. एक प्रोटॉन असणार आहे त्याच्यात. एकच मिनिट. प्रोटॉन असणार आहे त्याच्याकडे. एक प्रोटॉन आहे. बरोबर. आता आपल्याला इथलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं. ह्या प्रश्नाला मी एकदम सिम्पली सांगू शकतो. त्यांनी असं पण विचारलं असतं तरी तेच लॉजिक पडलं असतं जे आत्ता आपण वापरणार आहे. एक पॉइंट दिलाय. एक जर का तुम्हाला प्रोटॉन दिला. बरोबर. आणि आर डिस्टन्सवरती जाऊन एक पॉइंट दिला तुम्हाला ए. त्या पॉइंटवरती तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायला लावलं. तुम्ही काय फॉर्म्युला वापरणार? व्होल्टेज इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण काय काढणार? आपल्याला काय फॉर्म्युला माहिती आहे? 1/4π एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर. सेम फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचा आहे. सेम फॉर्म्युला बाकी काही नाही. हाच फॉर्म्युला आहे. व्होल्टेज इज इक्वल्स टू 1/4π एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर. एप्सिलॉन नॉट का बेसिकली तो ॲटम आहे. ॲटमच्या मध्ये फ्री स्पेसेस असणार आहे. सो ते एप्सिलॉन नॉटच वापरणार. सो त्यात आपल्याला काही इश्यू नाही. ठीक आहे. तर फक्त एवढं इरेज करू. हे समजलं ना? हा ॲक्चुअली न्यूक्लियसचा समय हा बेसिकली ह्या सिंपल लॉजिकनी सॉल्व्ह होतो. आपल्याला बेसिकली हा फॉर्म्युला वापरायचा आहे. व्होल्टेज इज इक्वल्स टू 1/4π एप्सिलॉन नॉटला के म्हटलं तर के टाइम्स क्यू बाय आर. ओके. हे फक्त एवढं इरेज करून घेतो. ठीक आहे. आपण काय करणार? व्होल्टेज इज इक्वल्स टू के टाइम्स क्यू. आता इथं क्यू कुठला टाकायचा? तर बघा या पॉइंटवरती तुम्हाला काढायचं आहे किंवा या पूर्ण सर्कम्फरन्सवरती कुठल्या पॉइंटवरती काढायचं आहे बरोबर. इथला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे. तर इथं कुठल्या चार्जमुळेचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं बेसिकली इथं इलेक्ट्रिक फील्ड कोणाची आहे?
तर प्रोटॉनची, बरोबर. न्यूक्लियसमधल्या चार्जमुळेचं इथं आपल्याला पोटेन्शियल काढायचं आहे, बरोबर की नाही? न्यूक्लियसमध्ये तर हायड्रोजन ॲटम आहे, एक प्रोटॉन आहे. सो बेसिकली त्या प्रोटॉनमुळेची इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला तिथं आहे. सो त्याच्यामुळेचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपल्याला तिथलं काढायचं. एका प्रोटॉनवरती 1.6 × 10⁻19 कुलूम इतका चार्ज असतो, बरोबर. तर मी इथे पुट करतो तो 1.6 × 10⁻19 कुलूम डिवाइड बाय आर. आर किती दिलं त्यांनी 0.53 इंटू 10⁻⁻10. आता आपल्याला माहिती आहे की ची व्हॅल्यू ती काय असते 1/4πε0ची व्हॅल्यू काय असते 9 × 10⁻9 बरोबर की नाही? इंटू 1.6 × 10⁻19 बस एवढंच आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं बस बाकी काही नाही. 0.53 इंटू 10⁻⁻10 बरोबर. 16 9 144 सो 14.4 बाय 0.53 इंटू पॉवर्स वगैरे पूर्णपणे कॅन्सल होऊन जातात. ठीक आहे. तर याला आपण असं लिहू शकतो 144 बाय 5.3 बरोबर. आता मी बेसिकली या 0.3ला निग्लेक्टच करून टाकतो. निग्लेक्ट करून टाकतो याला मी. तर काय येईल 5ला 5 2 जा 10 44 येतंय 5 7 जा 35 44 - 35 करा 9 येतं 90 सो 9 येते ना बेसिकली. सो 5 1 जा 5 बरोबर. पण 0.3 होता. ठीक आहे. सो याच्यापेक्षा थोडंसं कमी अप्रॉक्सिमेटली काय येते उत्तर तुमचं? अप्रॉक्सिमेटली तुमचं उत्तर येतं ए. ए इज द राइट आन्सर. ठीक आहे. 144/5 केलं. 5 2 जा 10 44 आला. 5 7 जा 35 करेक्ट आहे ना? हां, करेक्ट, करेक्ट. ओके. आता हे बेसिकली त्यांनी आता हा जो पोटेन्शियल आलाय ना हा 27.1 हा बेसिकली या ऑर्बिटवरती पूर्ण सगळीकडे इक्वल आहे. बिकॉज हा इक्विडिस्टन्स आहे ना हा. आर डिस्टन्सने इक्विडिस्टन्स आहे. बेसिकली तो इक्विपोटेन्शियल सरफेस तयार झाला इथं. इक्विपोटेन्शियल सरफेस. तर उद्या ते असं पण म्हणू शकतात त्या इक्विपोटेन्शियल सरफेसचा व्होल्टेज काय असेल? तर तो पण असणार 27.1 किंवा 2 तो जो काय आहे तो. ठीक आहे. तर आता आपण जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. ठीक आहे. हा प्रश्न समजला असेल. याचा ऑप्शन नंबर ए उत्तर करेक्ट आहे. ऑप्शन नंबर ए करेक्ट. ठीक आहे. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट नियर अँड आउटसाइड द सरफेस ऑफ अ चार्ज्ड कंडक्टर ऑफ एनी शिप. त्याचा आहे ई म्हणजे एक कुठला तरी चार्ज कंडक्टर आहे. त्याच्यावरती क्यू चार्ज आहे. त्याच्यात जस्ट बाहेरचं पण इथली इलेक्ट्रिक फील्ड ही आपण बेसिकली इथे ते E1 म्हणतात. बरोबर. आणि दुसरं काय म्हणतात? द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज इन्फायनाईट थिन प्लेन शीट इज E2 बरोबर. जर का मी ती शीट ड्रॉ केली इथं बरोबर. तर याच्यापासून जस्ट थोडंसं लांब हा डिस्टन्स खूप छोटा असतो हां. व्हेरी स्मॉल डिस्टन्स. जर का हा जेव्हा जितका छोटा आहे म्हणूनच तो बेसिकली त्या पॉइंटच्या रिस्पेक्टमध्ये ही जी थिन शीट आहे ना, ही इन्फायनाईट असते बरोबर. तर इथला जो इथली इलेक्ट्रिक फील्ड आपण हे डायरेक्टली बाय हार्ट केलेलं आहे. एनी शेप्ड बॉडी जेव्हा क्यू इतक्या चार्ज त्याला दिलेला असतो, तर त्याच्या जस्ट बाहेरचा पॉइंट त्या बॉडीवरचा जस्ट बाहेरचा पॉइंट त्याच्यावरची इलेक्ट्रिक फील्ड आपण बेसिकली सिग्मा बाय एप्सिलॉन करतो. ठीक आहे. आणि इथं E2 इन्फायनाईट लाँग थिन प्लेन शीटच्या केसमध्ये E2 काय असतो सिग्मा बाय 2 एप्सिलॉन. ठीक आहे. सो आपल्याला इथं समजतं ह्याला इक्वेशन 1 मानलं जर का, तर E2 काय येईल बेसिकली 1/2 इंटू सिग्मा बाय एप्सिलॉनची व्हॅल्यू इक्वेशन 1 मधून अशी येते. बरोबर. सो बेसिकली काय आहे E1 इज इक्वल्स टू 2 टाइम्स E2 बरोबर का? असा कुठला ऑप्शन आहे? E1 इज इक्वल्स टू 2 टाइम्स E2. सी ऑप्शन इज करेक्ट. तर हे फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जातो. Electric potential at a point due to a dipole varies directly as nth power of distance r from center of the dipole to the point where value of n is. आता बेसिकली हा प्रश्न का घेतला? तर आम्हाला तर हा 11th ला होता. हा थोडासा म्हणजे लक्षात ठेवण्याचा पार्ट आहे. याचं डेरिव्हेशन तर आपलं झालेलंच आहे. पण हा थोडासा मोठा आणि कॉम्प्लिकेटेड वाटणारा सारखा फॉर्म्युला आहे ह्याचा. तर म्हणून एकदा रिवाइज करून देतो मी हा. सो हा जर का इलेक्ट्रिक डायपोल आहे तुमचा, हा L डिस्टन्स, सो टोटल डिस्टन्स काय आला तुमचा 2L. सो एक पॉइंट आपण अझ्युम करू C पॉइंट बरोबर. सेंटरपासून त्याचा डिस्टन्स आहे R.
आर डिस्टन्स आहे त्याचा सेंटरपासून. एकच मिनिट. सेंटरपासून त्याचा डिस्टन्स आहे आर. ठीक आहे. आपण हा पॉईंट कन्सिडर करतो R1 आणि हा पॉईंट कन्सिडर करतो R2. बरोबर. आपण त्याचं डेरिव्हेशन केलं आणि हा असतो त्याचा अँगल थीटा, बिकॉज हा बेसिकली कुठला पण पॉईंट म्हणलेत ना ते काय म्हणतात, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉईंट ड्यू टू डायपोल व्हॅरीज डायरेक्टली ॲज nth पॉवर ऑफ डिस्टन्स आर फ्रॉम सेंटर ऑफ द डायपोल टू द पॉईंट. आता हा पॉईंट त्याने डिफाईन नाही केला, सो इथं आपण बेसिकली तो थीटाचा फंक्शनने अज्युम केलेला आहे. बरोबर. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की इलेक्ट्रिक डायपोल विच इज डिनोटेड बाय P, इट इज इक्वल्स टू Q टाइम्स डिस्टन्स बिटवीन दोज टू चार्जेस, दॅट इज 2L. ओके. सो हा इलेक्ट्रिक डायपोल आहे. बरोबर. आता मी इथे डायरेक्टली फॉर्म्युला मेन्शन करतो. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट धिस पॉईंट C, त्या C पॉईंटवरती इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असणार आहे या दोघांमुळे, प्लस क्यू ह्या चार्जमुळे आणि मायनस क्यू या चार्जमुळे. सो तो डायरेक्टली असतो 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट P. P म्हणजे तुमचा हा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इंटू कॉस थिटा डिवाइडला हा टर्म लक्षात ठेवायचा. बेसिकली त्याच्याचवरती प्रश्न येतो. आर स्क्वेअर म्हणजे हा जो डिस्टन्स आहे ना ह्या सी पॉईंटचा डायपोलच्या सेंटर पासूनचा डिस्टन्स, दॅट इज R² मायनस L² म्हणजे टोटल डायपोलची जी टोटल लेंथ आहे त्याचा हाफ करायचा, दॅट इज L² कॉस स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे. हा आपण बेसिकली हा लक्षात असला पाहिजे, बिकॉज मोस्टली अशा टाईपचे MSc CT मध्ये प्रश्न विचारले जातात. डायरेक्टली फॉर्म्युला देतात आणि रिलेशन विचारतात यांच्या टर्म्समध्ये. बरोबर की नाही. आता ह्या केसमध्ये त्यांनी डायरेक्टली आर एवढंच मेन्शन केलंय ना. सो बेसिकली आपण इथं असं अज्युम करूयात की हा जो आर आहे ना, आर म्हणजे त्या सी पॉईंटचा डिस्टन्स मिड पॉईंट पासून डायपोलच्या, इट इज फार ग्रेटर दॅन लेंथ ऑफ दॅट डायपोल. 2L असू दे का L असू दे, इट इज फार ग्रेटर दॅन, ओके, लेंथ ऑफ दॅट डायपोल. सो स्क्वेअर करून इथं ह्या केसमध्ये इथं स्क्वेअर केले ना एकदम छोट्या क्वांटिटीचा स्क्वेअर, तो अजून छोटा असणार आणि तो बेसिकली R² ची जी मोठी टर्म आहे त्याच्यामधून तो जेव्हा सबट्रॅक्ट होईल तो बेसिकली निग्लिजिबल चेंज असेल त्याच्यामध्ये. सो आपण ह्या टर्मला पूर्ण हा जो L² कॉस स्क्वेअर थिटा आहे ना त्याला आपण पूर्णपणे निग्लेक्ट करून झिरोस म्हणून त्याला झिरोस ट्रीट करूया, बिकॉज आपण त्याला निग्लेक्टच करून टाकू. सो बेसिकली ते काय बनेल, P कॉस थिटा बाय R² असं लिहिलं. तर ते इथे समजा हे बाकीचं सर्व कॉन्स्टंट आहे, P कॉन्स्टंट, तर एका कुठल्या तरी त्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी थीटा कॉन्स्टंट, हा K तर कॉन्स्टंटच असणार. सो VC इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R². बरोबर. आता तेच विचारतात. तो R तुमच्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलला कसा डिपेंडेंट आहे, तर इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट, डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम द सेंटर ऑफ दॅट डायपोल. सो बेसिकली याचं n ची उत्तर काय येणार आहे, -2. सो डी ऑप्शन इज करेक्ट. डी ऑप्शन इज करेक्ट. व्हॅल्यू ऑफ n इज -2. बरोबर. ह्याला आपण असं लिहावं लागतं कारण ह्याला. ठीक आहे. सो n ची व्हॅल्यू विचारलेली, सो दॅट इज -2. ठीक आहे. थँक यू.